Please join fast so that we can start lecture. We are going to study about the Indus Valley civilization, then Harappa, some of the sites from the Indus Valley civilization. Those are the Harappa, then Mohenjo-daro. Okay, then Lothal. We will study about these two, three sites. Then we will study about the Buddhist period. Okay. Okay, we will start now. So in last lecture, we have studied about the Indus Valley civilization. I will just recall some of the things and then we will move further. Okay, in this diagram or in this satellite view, you can see this was the major site of the Indus Valley civilization. This brown colored site is of Indus Valley civilization. This is basically called as a Indus Valley civilization. हा जो पार्ट आहे तिथं जी civilization develop झाली that is called as a Indus Valley civilization. या इथून हे सगळा हा सगळा पार्ट. This is called as a Indus Valley civilization. Okay. This part is called as a Indus Valley civilization. Okay. This was settled around the river Indus. So it is called as a Indus Valley civilization. हे Indus नावाची ही जी रिव्हर आहे त्याच्या आसपास हा एरिया सिव्हिलायझेशन सेटअप झालती. सो त्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असं नाव पडलं. ओके. Now, it is also referred to as an Harappan civilization and सरस्वती सिंधू सिव्हिलायझेशन. आता ही जी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे त्याला आपण हडप्पा सिव्हिलायझेशन किंवा सरस्वती सिंधू सिव्हिलायझेशन असं पण म्हणतो. का तर सगळ्यात पहिल्यांदा यू कॅन सी हिअर दिस इज अ हडप्पा सिटी. ओके, या हडप्पा सिटीच्या इथं सगळ्यात पहिल्यांदा तिथले अवशेष सापडलेले. सो ह्या गावाच्या नावावरून त्याला हडप्पा सिव्हिलायझेशन ओके असं पण नाव दिलं गेलं. आणि सरस्वती सिंधू सिव्हिलायझेशन कारण इथं जी नदी आहेत त्या नदींवरून पण त्यांना सरस्वती सिंधू सिव्हिलायझेशन असंही नाव देण्यात आलं. ओके. बिटवीन इंडस रिव्हर्स. आता ही जी सिव्हिलायझेशन आहे सिव्हिलायझेशन म्हणजे तिथं लोक जी राहत होती ती ठीक आहे म्हणजे एखादी कम्युनिटी तिथं राहत होती इन 2600 टू 1900 BC. ओके, या काळात तर बिटवीन बिटवीन हे कुठं होते बिटवीन इंडस रिव्हर अँड द गग्गर गग्गर हकारा रिव्हर. ओके. आता हे जे गग्गर हकारा रिव्हर जे आहेत त्या आता सध्या पाकिस्तान आणि नॉर्थ वेस्टर्न इंडिया रिजन मध्ये हा जो आहे हा पाकिस्तानचा एरिया आहे आता सध्या आणि हा नॉर्थ वेस्टर्न इंडिया हा इथला. ओके. तर तिथं ही सिव्हिलायझेशन डेव्हलप झाली. ओके. We have studied all these things in last lecture. I am just giving you the location. Okay. Now आता हे जे होतं ह्याचं टाउन प्लॅनिंग कन्सेप्ट काय होते तर सोफिस्टिकेटेड अँड ऍडव्हान्स्ड अर्बन कल्चर होतं त्यावेळेस. ओके. स्ट्रीट इन जे कल्चर होतं तिथल्या लोकांचं सोफिस्टिकेटेड अँड ऍडव्हान्स अर्बन कल्चर होतं. स्ट्रीट इन अ परफेक्ट ग्रीड पॅटर्न. त्यावेळेस जे रस्ते होते दे वेअर इन अ ग्रीड पॅटर्न. ग्रीड पॅटर्न म्हणजे काय हे असे एकमेकांना स्क्वेअरिश मध्ये क्रॉस करणारे. ओके. दिस इज कॉल्ड एज अ सॉरी this is called as a grid pattern. Okay, so roads were in a perfect grid pattern in both मोहनजोदारो आणि हरप्पा. ओके. आता हे मोहनजोदारो ही पण एक साईट होती जिथं अवशेष सापडले म्हणजे तिथं त्या एरियात पण लोक राहत होते. ठीक आहे. तर मोहनजोदारो आणि हरप्पा इट इज द वर्ल्ड फर्स्ट सॅनिटायझेशन सिस्टीम. आता इथं जे होते सॅनिटायझेशन सिस्टीम डेव्हलप होती त्या काळात. त्या काळात पण त्यांनी जे काही आपलं ड्रेनेजचं पाणी म्हणजे गटार वगैरे जे आपण म्हणतो
ठीक आहे, सॅनिटायझेशन सिस्टीम म्हणतात याला सगळं. वेस्ट वॉटरची जी सिस्टीम आहे ती सॅनिटायझेशन सिस्टीम होती. तर ती त्या काळी या संस्कृतीमध्ये त्यांनी डेव्हलप केलेली होती. ओके. नाउ इंडिव्हिज्युअल वेल्स अँड सेपरेट कव्हर्ड ड्रेन्स अलॉंग विथ द स्ट्रीट्स फॉर द वेस्ट वॉटर. आता वेस्ट वॉटर जे जाते त्याच्यासाठी इंडिव्हिज्युअल वेल अँड सेपरेट कव्हर्ड ड्रेन अलॉंग विथ द स्ट्रीट फॉर द वेस्ट वॉटर. म्हणजे आपण जे आता बघतो अंडरग्राउंड ड्रेनेज जी सिस्टीम आहे, जिथं तुम्हाला थोड्या थोड्या अंतरावर एक वेल असते, म्हणजे ह्याची मॅनहोल असतो, ठीक आहे. तर त्या टाइप मध्ये त्यांनी इंडिव्हिज्युअल वेल आणि सेपरेट कव्हर्ड ड्रेन सिस्टीम म्हणजे अंडरग्राउंड थोडक्यात, किंवा जी काही ओपन जर असेल तर ती पूर्ण झाकलेली, जेणेकरून त्यात काही कचरा जाऊ नये किंवा कोणाचा पाय जाऊन त्यात अडकू नये. ठीक आहे, अशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल वेल अँड सेपरेट कव्हर्ड ड्रेन अलॉंग विथ द स्ट्रीट फॉर द वेस्ट वॉटर. वेस्ट वॉटरसाठी वेस्ट वॉटर जे आहे ते जाण्यासाठी अशी सेपरेट कव्हर्ड ड्रेन सिस्टीम होती, म्हणजे किंवा पावसाचं जरी पाणी आलं तर दॅट शुड रन फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सेपरेट कव्हर्ड ड्रेन सिस्टीम. ओके. नाउ हाऊसेस ओपन टू इनर कोर्टयार्ड अँड स्मॉलर लेन्स. आता जे घरं होती दे वेअर ओपन इन इनर कोर्टयार्ड अँड स्मॉलर लेन्स. छोट्या छोट्या लेन्स करून, म्हणजे जे गल्ल्या केल्या होत्या आणि त्याच्यात घरं बसवली होते. इम्प्रेसिव्ह डॉकयार्ड, ग्रॅनरीज, वेअर हाऊसेस, ब्रिक प्लॅटफॉर्म एक्सेट्रा प्रोटेक्टिव्ह वॉल्स. ठीक आहे. ह्याच्यात जे होते डोकयार्ड होते त्यांचे, त्यानंतर ग्रॅनरीज म्हणजे धान्य साठवायची कोठारं होती, ठीक आहे. वेअर हाऊसेस पण होते. ब्रिक प्लॅटफॉर्म म्हणजे घराच्या पुढे कसं चौथारा असतो बसायसाठी, तसा ब्रिक प्लॅटफॉर्म होता. अँड प्रोटेक्टच्या ज्या भिंती होत्या दॅट वेअर बिल्ड फ्रॉम द ब्रिक्स अँड दे वेअर प्रोटेक्टिव्ह वॉल्स. ओके. देन मेसिव्ह citadels protected the city from the flood and attacks. आता जे काही फ्लड किंवा अटॅक्स जर आले त्या सिटीला, तर त्याच्या कडेला सिटायडल्स त्यांनी मेसिव्ह सिटायडल्स म्हणजे प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर बनवलं होतं. दॅट वुड प्रोटेक्ट दॅट पर्टिक्युलर सिटी फ्रॉम फ्लड अँड अटॅक ऑफ द अदर कम्युनिटी. ओके. म्हणजे थोडक्यात कडनी अशी तटबंदी केल्यासारखं त्यांनी केलेलं होतं. ठीक आहे. देन सिटी ड्वेलर्स, ट्रेडर्स अँड आर्टिसन्स. आता ही तर जी लोक राहत होती ती सिटी ड्वेलर्स म्हणजे तिथली लोकल लोक, ट्रेडर्स म्हणजे व्यापारी लोक पण तेव्हा होते, आणि आर्टिस्ट म्हणजे कलाकार लोक त्या सिटीमध्ये राहत होते. ऑल द हाऊस वॉटर अँड ड्रेनेज फॅसिलिटी. आणि प्रत्येक घराला वॉटर आणि ड्रेनेजची फॅसिलिटी होती. म्हणजे प्रत्येक घराला तिथल्या लोकांना पाण्यासाठी जाऊन दुसरीकडून कुठेतून लोकल ठिकाण म्हणजे पब्लिक एरियातनं पाणी आणायची गरज नव्हती. तर प्रत्येक घराला वॉटरची सिस्टीम म्हणजे पाणी तिथं मिळेल अशी सिस्टीम त्यांनी केली होती, आणि ड्रेनेजची फॅसिलिटी केली होती. म्हणजे तुम्ही जर घरातून वेस्ट वॉटर सोडलं तर ते प्रॉपर ड्रेन मध्ये जाऊन ते पुढे जाईल. ओके. नाऊ देन वी विल सी द डेव्हलपमेंट ऑफ सिटीज. आता ह्या ज्या सिटी होत्या ह्याची डेव्हलपमेंट कशी झाली होती बघा. Cities grew out of earlier villages that existed in a same locality for more than 100 years. आता सिटीचं डेव्हलपमेंट कसं होतं, आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये ज्या सिटी डेव्हलप झाल्या त्या कशा झाल्या असतील, तर त्याच्याबद्दल थोडं बघूया आपण. तर डेव्हलपमेंट ऑफ सिटी कसं होतं, त्याचा सिनारिओ कसा असतो हे बघा. आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं पण कसं सिनारिओ असेल हे त्याच्या ह्याच्यातून बघतोय. सिटीज ग्रो आउट earlier villages that existed in the same locality for more than 100 years. म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त एखाद्या ठिकाणी जर लोक राहत असतील तर तिथे बाय डिफॉल्ट एखादी सिटी डेव्हलप होते. ग्यू इन अ साइज अँड डेन्सिटी अँड सराउंडेड बाय द न्युमरस टाउन्स अँड विलेजेस. ठीक आहे. द सिटीज इंटरलिंक्ड बाय ट्रेड, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, रिलिजियस बिलीफ, सोशल रिलेशनशिप. आणि सिटी ज्या डेव्हलप होतात त्या एकमेकाच्या शेजारी सिटी डेव्हलप झाल्या, त्यांच्यामध्ये ट्रेड म्हणजे त्यांच्यामध्ये व्यापार वाढतो, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढतात, रिलिजियस बिलीफ्स म्हणजे एकमेकांच्या रिलिजन असतं त्याच्यावरचं म्हणजे त्याचं देवाणघेवाण वाढते. देन सोशल रिलेशनशिप. ओके. या सगळ्या गोष्टी वाढत जातात. वास्ट ॲग्रिकल्चरल लँड, रिव्हर्स अँड फॉरेस्ट बाय pastoral communities, फिशर्स, folk अँड हंटर सराउंडेड बाय ईच सिटी. आता प्रत्येक जी सिटी असते त्याच्या अराउंडला एक कल्चरल म्हणजे ऍग्रिकल्चरल एरिया किंवा शेतीचा भाग डेव्हलप होतो. त्याच्या आसपास रिव्हर असते, देन फॉरेस्ट असतात. ठीक आहे.
पॉस्चरल कम्युनिटीज असतात, फिशर्स म्हणजे मासेमारी करणारी लोक, हंटर्स, अशी सगळी लोक अराउंडला येऊन राहायला चालू करतात. ठीक आहे. देन डेव्हलपमेंट ऑफ द सिटीज. आता सिटीची डेव्हलपमेंट कशी होती, तर बघा त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ टाउन. आपण आता जे टाउन जे आहे त्याचं क्लासिफिकेशन त्यावेळेस कसं करत होतो आपण बघा, म्हणजे त्यावेळेस जर सिटीचं जर क्लासिफिकेशन करायचं झालं तर कसं करणार, तर स्मॉल किंवा त्याला हेमलेट्स म्हणतात, ज्याचा एरिया 0 to 10 हेक्टर्स असेल. ठीक आहे. स्मॉल विलेजेस त्यांचा एरिया 0 to 10 हेक्टर्स. लार्ज टाउन जे आहे ते 10 to 15 हेक्टर्स आणि सिटीज जे आहेत ते मोर दॅन 50 हेक्टर्स. ओके. म्हणजे स्मॉल विलेजेस अप टू 10 हेक्टर, लार्ज टाउन जे आहे ते 10 to 15 हेक्टर्स आणि सिटीज जे आहेत ते मोर दॅन 50 हेक्टर्स. ओके. तर त्या काळाच्या ह्या ज्या खाली दिलेल्या आहेत सिटी, दीज आर सम ऑफ द मेजर सिटीज. आता आय एम गिव्हिंग यू, म्हणजे तुम्हाला सिलेबसमध्ये थोडाच पार्ट आहे, पण मी तुम्हाला त्याच्या आसपासचा पार्ट पण सांगतोय, सो दॅट यू कॅन राईट इन युअर एक्झाम. ओके. म्हणजे एवढं सगळं तुम्हाला लिहायची काही गरज नाही. मी जेवढा डाटा देतो त्याचा थोडा जरी तुम्ही लिहिलं तर चालतं, पण आसपासचं सांगितलं की तुमच्या आयडिया क्लिअर होतील म्हणून मी घेतोय. ठीक आहे. तर आता बघा इम्पॉर्टंट सिटी बघा त्या काळातल्या हडप्पा संस्कृतीमधल्या किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये, तर मोहनजोदारो, देन हडप्पा, देन दिस गंवेरीवाला, देन राखी घरिकी, देन ढोलावीरा अँड Rehman Dairy. Okay, these are some of the major cities in Indus Valley civilization. Okay, you can see the locations of these cities. आता हे जे मागे तुम्हाला ब्राऊन कलर मध्ये दाखवलेलं तेच इथं पॅरेट ग्रीन मध्ये दाखवलं आहे. दिस इज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. ह्या एरियामध्ये हा इंडियाचा पार्ट दिसतोय बघा तुम्हाला. हा जो आहे तो इंडियाचा पार्ट आहे, हा जो आहे हा पाकिस्तानचा पार्ट आहे. ही नदी इंडस नदी, ठीक आहे, ब्ल्यू कलरची, आणि त्याच्या आसपास जो एरिया डेव्हलप झालाय तो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. आणि हे हडप्पा, ही जी नावं दिलेत लोकल वगैरे, हे त्या त्या एरियामध्ये तिथं तिथं काहीतरी अवशेष सापडलेत त्या सिटींचे. ठीक आहे. त्यांची ती नावं आहेत. यू कॅन सी द लोकेशन ऑफ मोहनजोदारो. आता आपण मोहनजोदारोचं आपण हे बघूया. तर दिस इज द लेआउट प्लॅन ऑफ द सिटी मोहनजोदारो. ठीक आहे. मोहनजोदारो जी सिटी होती त्याचा हा लेआउट प्लॅन आहे. ठीक आहे. तर तो आपण त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया आता. स्पेसिफिकेशन ऑफ द टाउन प्लॅनिंग बघा आता. नो फोर्टिफिकेशन, इथं फोर्टिफिकेशन केलं नव्हतं. मेजर स्ट्रीट इन द नॉर्थ साऊथ डायरेक्शन, जे मेजर स्ट्रीट जे होते, जे मेजर स्ट्रीट त्यांनी जे रस्ते डिवाइड केले होते ते नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनचे असे केलेले होते. ठीक आहे. आणि जे मायनर होते ते ईस्ट वेस्ट डायरेक्शनला केलेले होते. सो मेजर स्ट्रीट इन अ नॉर्थ साऊथ डायरेक्शन, इंटरसेक्शन ऍट राईट अँगल. ओके. इथं बघा हे जे दिसत आहेत, दीज आर द रोड्स. These are the roads. Okay, you can see these are the roads. Okay, हे जे रोड्स आहेत, तर ते एकमेकांना राईट अँगल मध्ये क्रॉस करतात, म्हणजे ग्रीड आयन पॅटर्न आहे थोडक्यात. ठीक आहे. द स्ट्रीट विद इन द बिल्ट अप एरियाज वेअर नॅरो डिस्टिंग झोनिंग फॉर द डिफरंट ग्रुप. आता हे जे रोड आहेत, हे रोड कशासाठी केले, तर झोनिंग केले बघा. हा वेगळा झोन येणार, हा वेगळा झोन येणार, हा वेगळा झोन येणार आणि हा वेगळा झोन येणार. ठीक आहे. सो डिस्टिंग झोनिंग फॉर द डिफरंट ग्रुप, डिफरंट ग्रुपची जी लोक राहत होती त्याचं झोनिंग ह्या रोडनी केलेलं होतं. ठीक आहे. Then this is another map of this Mohenjo-daro city. Okay, you can see these are the zonings. Okay, the settlement divisions are there. Religious, institutional, cultural areas around monastery and Great Bath in a western part. आता ह्यांचे 4-5 टाइप मध्ये त्याचं आपण डिवायडेशन केले. रिलिजियस आणि इन्स्टिट्यूशनल अँड कल्चरल एरियाज वेगवेगळे. रिलिजियस वेगळा, इन्स्टिट्यूशनल वेगळा, कल्चरल वेगळा. ते कशाच्या अराउंड होतं, अराउंड मॉनेस्ट्री अँड ग्रेट बाथ एरिया होता, तो इकडे होता. इथं बघा, यू कॅन सी दिस इज अ ग्रॅनेसी, देन दिस इज अ 6 इंच लेंथ, हा जो एरिया आहे हा वेगळा झोन होता. देन दिस इज लाईक अ कॉलेज, हा एरिया वेगळा होता. देन पिलर्ड हॉल, इथं जो दिसतोय इथे एक पिलर्ड हॉल होता. यू कॅन सी. ओके, दिस वन इज अ पिलर्ड हॉल. हा जो आहे हा पिलर्ड हॉल आहे. तिथं म्हणजे त्यावेळेस त्यांनी एक पिलर्ड हॉल बनवलेला होता. ठीक आहे. देन दिस वॉज लाईक अ कॉलेज एरिया. ठीक आहे. सॉरी, दिस वॉज लाईक अ
college area. Okay, you can see here, this is like a granary. Okay, then this was another block, 6 inch. Okay, so like this was the bath area. Okay, great bath, it is called as a great bath. Okay, means they have divided all these areas in different zones. Okay, in this नॉर्थ मध्ये काय होतं तर ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल एरिया होता आणि साऊथ मध्ये काय होतं ऍडमिनिस्ट्रेशन, ट्रेड आणि कॉमर्स. ओके, म्हणजे तुम्हाला समजतंय का, नॉर्थ जो एरिया होता तो ऍग्रिकल्चर आणि इंडस्ट्री हे एकमेकांशी डिपेंडंट गोष्टी आहेत, तर त्या एका साईडला ठेवलेल्या, आणि साऊथ जो पार्ट आहे त्या पार्ट मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन, ट्रेड आणि कॉमर्स ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. ठीक आहे. Now this is another schematic diagram of this Mohenjo-daro, and this is the actual photos from the site. Okay, these are the actual photos from the site. You can see here. हे जेव्हा त्यांनी उत्खनन केलं तेव्हा त्यांना असा रोड वगैरे दिसून आले. दीज आर द म्हणजे ही घरं वगैरे आहेत. ठीक आहे, ग्रीड पॅटर्न मध्ये यू कॅन सी द लेन्स. इथं हा असा रोड गेलेला आहे बघा, यू कॅन सी. ओके, तर दीज आर द फोटोज फ्रॉम द ऍक्च्युअल साईट. त्यांनी जेव्हा एक्सकॅव्हेशन केलं तेव्हा त्यांना तिथं या सगळ्या गोष्टी दिसून आल्या. ठीक आहे. Now see, these are the another some photos from the Mohenjo-daro city. Okay, this is the artistic reconstruction of the Harappa. हे जे होतं म्हणजे जेव्हा त्यांनी उत्खनन केलं तेव्हा ते सगळं असं भंगलेल्या अवस्थेत दिसलं त्यांना. ठीक आहे, जेव्हा एक्सकॅव्हेशन करत होते तेव्हा त्यांना या सगळ्या गोष्टी भंगलेल्या अवस्थेत दिसल्या. पण त्याच्यानंतर आर्किओलॉजी डिपार्टमेंटनी त्यांच्या ज्या विटा होत्या किंवा त्यांचा जे बेस प्लॅन होता तो बेस प्लॅन कसा असेल त्याच्याप्रमाणे त्यांनी पुन्हा तिथं रिकन्स्ट्रक्शन केलं. ओके, हे रिकन्स्ट्रक्शन केलं तिथलं आणि मग तिथं ऍट ऍक्च्युअल सिटी त्यावेळेस कशी असेल हे दाखवण्याचा प्रयत्न केला. यू कॅन सी द ड्रेन्स हिअर. इथं तुम्हाला ड्रेन दिसेल रोडच्या खाली. यू कॅन सी द ड्रेनेज सिस्टीम. ओके, ऑल दिस सिस्टीम वेअर देअर. विटांचा वापर त्यांनी करत होते प्रॉपर. ओके, तर यू कॅन सी दिस फोटोज. नाऊ मोहनजोदाडो जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन टेक्निक बघा. बिल्डिंग ज्या होत्या तर मशनरी कन्स्ट्रक्शन बाय सन ड्राईड ब्रिक बिल्डिंग ज्या बनवल्या होत्या. यू कॅन सी हिअर. ह्या ज्या बिल्डिंग दिसतात किंवा ह्या ऍक्च्युअल फोटो बघा, इथल्या ज्या बिल्डिंग आहेत दिस बिल्डिंग वेअर बिल्ड बाय द मशनरी कन्स्ट्रक्शन बाय सन ड्राईड ब्रिक्स. म्हणजे ज्या विटा होत्या प्रॉपर बनवून वाळवून विटा केलेल्या होत्या एका साईडच्या, तर त्याच्यापासून बिल्डिंग बनवल्या होत्या. रेंजिंग फ्रॉम, आता ह्या ज्या रूम होत्या रेंजिंग फ्रॉम 2 रूम्स टू मेसियन विथ मेनी रूम्स. म्हणजे 2 रूम ते जास्ती, म्हणजे 2 रूम 3 रूम 4 रूम असे घर होती. म्हणजे प्रॉपर प्रायव्हसी वगैरे यावं ह्या हिशोबाने त्यांनी घरं बांधली होती. अंडरग्राउंड सिवेज अँड ड्रेनेज फ्रॉम द हाऊसेस. आता यू कॅन सी ही जे दिसते हे अंडरग्राउंड. आता हा रोड आहे इथं त्यांनी सेक्शन दाखवलाय. हे जे दिसतंय तुम्हाला दिस इज द अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम. ही जी गटार आहे तुम्हाला यू कॅन सी द दिस इज वेस्ट वॉटर लाईन. ओके, तर ही अंडरग्राउंड होती. ओके, so underground sewage and drainage from the houses, then helical pumps for the pumping water in a great bath. आता you can see there is a one location where great bath is shown. हे जो दिसतोय हा ग्रेट बाथ म्हणजे ह्या बाथिंग एरिया होता. ओके, तर ह्या बाथिंग एरियामध्ये पाणी येण्यासाठी त्यांनी एक सिस्टीम बसवली होती. हेलिकल पंपची सिस्टीम बसवली होती. तर तिथं त्यांनी त्या हेलिकल पंप्सने तुम्ही पाणी आणत होता. हेलिकल पंप म्हणजे जर तुम्ही हा कॉन्क्रीटचा जर प्लांट बघितला असेल, आरएमसी रेडी मिक्सचा जर प्लांट बघितला असेल तर तिथं पण सिमेंट हे एका लोकेशन म्हणून त्या सिलो मध्ये टाकण्यासाठी जो पंप वापरतो कन्व्हेयर सिस्टीम असते ती हेलिकल असते. ओके, तर लाईक दॅट वे दे हॅव युज्ड दिस हेलिकल पंप सिस्टीम फॉर टेकिंग वॉटर इन अ ग्रेट बाथ. ओके, देन प्रिन्सिपल बिल्डिंग जे होते ते बिल्डिंग कुठल्या होत्या तर मॉनेस्ट्री, देन बाथ इन्क्लुडिंग द रिलिजियस कल्चर, या सगळ्या बिल्डिंग होत्या. ओके, नाव यू कॅन सी अनदर फोटो ऑफ दिस ग्रेट बाथ. हा जो दिसतोय तुम्हाला इथं बघा पायऱ्या वगैरे दिल्यात आणि हा बाथिंग एरिया. यू कॅन सी दिस ऍक्च्युअल फोटो. हा जो आहे तो ऍक्च्युअल फोटो. हा पण आहे हा ऍक्च्युअल फोटो आणि हा त्याचा नंतर कसं होतं त्याचा आपण प्लॅन बनवला. ठीक आहे, हा हा जवळून फोटो आहे, हा टॉप व्ह्यू आहे आणि हा
त्याचा प्लॅन बनवलेला आहे. ठीक आहे. हा ग्रेट बाथ एरिया आहे. इथं पायऱ्या वगैरे तुम्हाला दिसतायत सगळ्या. ओके. सो ग्रेट बाथ बद्दल बघूया. 12 बाय 7 बाय 3 मीटर म्हणजे 12 मीटर असं बाय 7 मीटर आणि डेप्थला 3 मीटर. 3 मीटर म्हणजे जवळजवळ 10 फूट झालं. ठीक आहे. सो 12 बाय 7 बाय 3 मीटर इन अ डायमेन्शन ग्रेट बाथ. देन अर्लीएस्ट पब्लिक वॉटर टँक इन द एशियंट वर्ल्ड. आता हा जो आहे हा पब्लिकली यूज करण्यासाठी एक वॉटर टँक किंवा बाथ एरिया होता आणि दिस वॉज द अर्लीएस्ट पब्लिक वॉटर टँक इन एशियन वर्ल्ड. म्हणजे जुन्या काळातला हा सगळ्यात जुना हा वॉटर टँक म्हणा किंवा ग्रेट बाथ किंवा बाथ एरिया होता पब्लिक यूज साठीचा. ओके. पहिला म्हणला तरी चालेल. ठीक आहे. देन एज एज एक्सटेंड्स फॉर द एंटायर विड्थ ऑफ द पूल. ह्याची जी एज होती, एज म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला ही म्हणजे कडचा एरिया जो म्हणजे थोडक्यात कंपाऊंड सारखं. ठीक आहे. लेज एक्सटेंडिंग फ्रॉम द एंटायर विड्थ ऑफ द पूल. देन वॉटर वॉटर येस येस स्विमिंग पूल. इट इज लाईक अ स्विमिंग पूल ऑल्सो. ओके. देन वॉटर टाईट फ्लोअर थिक लेअर ऑफ बिटुमेन. आता हे जे आहे, आता हे बघा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर एखादं घर बांधायचं असेल तर वॉटर ट्रीटमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट यू हॅव टू डू. म्हणजे एखादा आता तुम्ही घर बांधायचं असेल तर वॉटर वॉटर प्रूफिंग ही गोष्ट खूप महत्वाची झाली. पण वॉटर प्रूफिंग करणं ही महत्वाची गोष्ट ही त्यावेळेस त्यांना माहित होती. ओके. सो जरी त्यांनी इथं पाणी आणलं होतं तर हे पाणी इथून इथून झिरपून जाऊ नये म्हणून त्यांनी वॉटर टाईट फ्लोअर बनवला होता आणि तो कसा केला होता तर दॅट इज बाय थिक लेअर ऑफ बिटुमेन. बिटुमेन म्हणजे डांबर. ठीक आहे. तर डांबरासारखा पदार्थ टाकून त्यांनी थिक लेअर टाकून ते वॉटर टाईट केलेलं होतं. ठीक आहे. सो दॅट वॉटर कॅन नॉट पर्क्युलेट फ्रॉम दिस. ओके. देन फ्लोअर स्लोप इन अ साऊथ वेस्ट काउंटर विथ अ स्मॉल आउटलेट कनेक्टिंग टू द ब्रिक ड्रेन. ह्याला ह्याला हा जो दिसतोय हा फ्लोर ह्याला स्लोप पण दिलेला होतो इन अ साऊथ वेस्ट कॉर्नर. साऊथ वेस्ट कॉर्नरला ह्याला स्लोप दिलेला होता. तर कशासाठी? विथ अ स्मॉल आउटलेट कनेक्टिंग टू द ब्रिक ड्रेन. तर हा जर समजा धुवायचा असेल, हा जो ग्रेट बाथ जर धुवायचा असेल तर दिस शुड बी हॅव्हिंग अ ड्रेन सिस्टीम. तर ती ड्रेन सिस्टीम पण त्यांनी दिलेली होती ऑन अ साऊथ वेस्ट कॉर्नर. ओके. आणि ती प्रॉपर ड्रेनला जोडलेली होते. ओके. रूम्स आर लोकेटेड इन द ईस्ट. आणि हा जो ग्रेट बाथ आहे तर हा बाथ केल्यानंतर जे काही रूम्स लागतील त्यांच्या दे वर लोकेटेड इन ईस्ट साइड ऑफ दिस ग्रेट बाथ. ओके. Okay, this is the satellite image of Mohenjo-daro. You can also access this from your Google Map. तुम्ही जर Google Map वर जर Mohenjo-daro जर टाकलं तर you can see the actual location and live position and all these things in a Google Map. This is also the satellite image of the Mohenjo-daro city. Okay. Okay. This is the Great Bath. This is the college area. Okay. Like that, all these areas are shown over here. Okay. This is the another satellite image of this city. Okay, you can see this is the road access and this was the city developed in those days. Okay, this is also another satellite image of this Mohenjo-daro. Okay, then we will discuss about the another location, that is Harappa, which was found out in a Indus Valley civilization. Okay, हडप्पा ही संस्कृती आपण असं एक म्हणतो. तर ही पण आपल्याला त्या म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये सापडलेली होती. ठीक आहे. यू कॅन सी द लोकेशन ऑफ द हरप्पा. ओके. नियर द इंडस रिव्हर. इंडस रिव्हरच्या आसपासच ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्यात. का तर एखाद्या रिव्हरच्या आसपासच गोष्टी डेव्हलप होतात कारण तिथं पाणी लवकर अवेलेबल असेल. एखादी कम्युनिटी कुठं डेव्हलप होऊ शकते तर तिथं पाणी अवेलेबल असेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट पाणी असेल तर तुम्ही झाडं लावू शकता, बाकीच्या गोष्टी करू शकता. ठीक आहे. तर यू कॅन सी दिस हडप्पा city. This is the satellite view of that particular city. Okay, recent photo of this Hadappa city. Now this is the actual photo of that particular Harappa city, and this is another satellite view. You can see here is Afghanistan, this one is the Pakistan, and this one is the India. Okay, this is the Indus River. Okay, this is the blue colored Indus River, and you can see the exact location of this Harappa city. Okay, now we will see about the Harappa city. Okay,
in that there were about 23,000 population or peoples were living on that particular city. Okay, 23,000 लोक तिथे राहत होते त्यावेळेस. ऑलमोस्ट 150 हेक्टर्स एक एरिया किती होता तर 150 हेक्टर्स. एक हेक्टर म्हणजे 1 हेक्टर इज इक्वल टू 2.5 एकर्स. सो यू कॅन इमॅजिन हाऊ मच बिगर एरिया दॅट वॉज. म्हणजे 300 आणि 150, 300 आणि 75 375 एकर एवढा मोठा एरिया आहे तो. ठीक आहे. देन अर्लिएस्ट सिटी मे हॅव बीन फॉर्म ड्युरिंग द कोड डीजी फेज. आता ह्याला कोड डीजी फेज म्हणतात. दॅट इज 2800 टू 2500 बीसी. म्हणजे इसवी सन पूर्व 2800 ते 2500. आता इसवी सन पूर्व आणि एडी आणि बीसी हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का? आपण आहे ते एडी मध्ये. आपण 2000 एडी म्हणजे आपण 2000 वर्ष किंवा आता 2020 वर्ष पुढे आहेत. ठीक आहे. आणि बीसी म्हणजे हे 2000 पूर्ण मागायचं झिरो झाले आणि त्याच्या मागे 2800 ते 2500. म्हणजे आत्ताच्या जवळजवळ 4500 ते 5000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय आपण ही. म्हणजे 4500 ते 5000 वर्षापूर्वी ही सिटी तिथं डेव्हलप झालेली होती. ओके. म्हणजे आजच्या डेट पासून 4500 ते 5000. आता इथं 2800 अँड 2500 बीसी म्हणजे झिरो पासून तेवढं मागं जातोय. पण आपण झिरो पासून पुढे 2020 किंवा 2021 आलेलो आहे. ठीक आहे. म्हणजे इफेक्टिव्हली आतापासून जवळजवळ 4500 ते 5000 वर्षापूर्वीच्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या. ठीक आहे. दिस वॉज द अर्लिएस्ट सिटी कवर्ड एन एरिया ऑफ 25 हेक्टर. ओके. ही जी सिटी होती, ही सिटी जवळजवळ 25 हेक्टरची होती. इट बिकम अ सेंटर ऑफ अ ट्रेड नेटवर्क एक्सटेंडिंग फ्रॉम द बलुचिस्तान अँड अफगाणिस्तान टू द वेस्ट ऑफ द सी कोस्ट in the south. Balochistan, you can see here is a Balochistan. Okay, this is the area Balochistan and this is Afghanistan. तर इथं हा एरिया डेव्हलप झालेला होता. टाउन बिल्ट ओव्हर द रेज्ड मड ब्रिक प्लॅटफॉर्म. आणि हिथलं जे टाउन बिल्ट केलं होतं किंवा जे सिटी डेव्हलप झाली दिस वॉज बिल्ट ओव्हर द रेज्ड मड ब्रिक प्लॅटफॉर्म. म्हणजे थोडक्यात एखादी प्लिंथ लेवल कशी असते विटाची त्याच्यावरती बनवलं होतं. यू कॅन सी द प्लिंथ ओव्हर हिअर. ओके. यू कॅन सी द रेज्ड मड ब्रिक प्लॅटफॉर्म त्याच्यावर त्यांनी सिटी डेव्हलप केली होती. ओके. नाव वी विल सी द टाउन प्लॅनिंग कॅरेक्टरिस्टिक इन हरप्पा. हरप्पा संस्कृतीतले आपण जे टाउन प्लॅनिंग कॅरेक्टरिस्टिक आहेत ते बघूयात. इफ एनीवन हॅव्हिंग एनी doubt in between, you can call me, sir, please recall these things so that I can tell you. पण हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे. त्यामुळे मी जरा असं पटपट घेतोय. कारण जेवढं जास्ती सांगेल म्हणजे तुम्हाला जर 100 गोष्टी सांगितल्या तर यू कॅन रिमाइंड 80 or 70 and you can write 50 also in your syllabus or in your exam. Okay. So I am giving you the much more things around the small part. म्हणजे जो तुम्हाला जस्ट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हाच फक्त तुम्हाला सिलेबसला जर शब्द असेल तर आय एम गिव्हिंग यू द डिटेल्स इन दॅट पर्टिक्युलर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पॉईंट. म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये काय काय होतं. आय एम गिव्हिंग यू ऑल दीज थिंग्स. ओके. सो आय एम गोइंग समवॉट फास्ट इनफ. ओके. म्हणजे जास्तीत जास्त एरिया तुम्हाला आय कॅन टेल यू. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला सांगितलं तर त्यात तुम्ही रिमाइंड करून थोडं थोडं हे करू शकाल. ठीक आहे. अँड गिव्हिंग यू द overview. Okay, so we come to the Harappa again. The town planning characteristic of the Harappa city is citadel mount and the lower town surrounded by the massive brick wall. आता हे जे टाउन होतं हे पुन्हा प्रोटेक्टेड होतं कशाने तर massive brick wall. ठीक आहे. Then citadel had square towers and bastions. Okay. Then large open area inside the gateway may have been used as a market. आता इथं बघा मार्केट आणि चेक पॉइंट पण होते त्यावेळेस. ठीक आहे. द लार्ज ओपन एरिया इनसाइड द गेटवे आतल्या साईडला काय होतं have been used as a market or the checkpoint for taxing goods coming into the city outside the city walls and walls cluster of the houses by the represent the temporary rest stop for the travelers and the travelers. आता बघा ही जी सिटी होती सपोज जस्ट अ मिनिट. सपोज ही एक सिटी आहे. ठीक आहे. दिस इज प्रोटेक्टेड बाय अ ब्रिक वॉल. ब्रिक वॉल प्रोटेक्टेड आहे आणि सपोज ट्रॅव्हलर्स येत आहेत बाहेरून
बाहेरून ट्रॅव्हलर्स येतात ह्या सिटीमध्ये काहीतरी माल विकायला आणि ती लोक बाहेर जात आहेत काहीतरी माल घेऊन विकायला. तर ही जी सिटी होती, दिस सिटी वॉज टेकिंग टॅक्स फ्रॉम देम. त्यांच्याकडून एक काहीतरी टॅक्स घेत होती. चेक पॉइंट म्हणून हा मार्केट प्लेस झाला ना थोडक्यात सिटीमध्ये. तर त्यांच्याकडून जे त्यांनी गुड आणून विकतायत किंवा इथून घेऊन बाहेर जातात, तर त्याचा काहीतरी टॅक्स घेत होते. आणि दॅट टॅक्स इज युज्ड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर सिटी. ठीक आहे. तर टॅक्स सिस्टीम आपण 4-4,500 वर्षापूर्वी त्यांनी डेव्हलप केलेली होती. ओके. ओके. देन नो डिव्हिजन ऑफ सोसायटी इज रिफ्लेक्टेड इन द लेआउट ऑफ द सिटी. आता यू हॅव सीन म्हणजे इन मोहनजोदारो मध्ये बघितलं तुम्ही की झोनिंग केलं होतं. म्हणजे श्रीमंत लोक वेगवेगळे राहत होती, गरीब लोक वेगवेगळे राहत होती. पण ह्या सिटीमध्ये हरप्पामध्ये तसं नव्हतं. नो डिव्हिजन ऑफ द सोसायटी इज रिफ्लेक्टेड इन द लेआउट ऑफ द सिटी. म्हणजे सगळी लोक एकाच एरियामध्ये राहत होते. सिन्स लार्ज पब्लिक बिल्डिंग्स, मार्केट एरियाज, लार्ज अँड स्मॉल हाऊसेस एज वेल एज क्राफ्ट वर्कशॉप हॅव बीन फाउंड इन द सेम नेबरहुड. आता याच्यात बघा काय काय सापडलंय. तर काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या त्यावेळेस. तर लार्ज पब्लिक बिल्डिंग. ओके. लार्ज पब्लिक बिल्डिंग म्हणजे काय? पब्लिक बिल्डिंग म्हणजे तुमचं टाउन हॉल सारख्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस डेव्हलप केल्या. ठीक आहे. पब्लिक बिल्डिंग एखादं फंक्शन वगैरे करण्यासाठी. देन मार्केट एरिया होता. देन लार्ज अँड स्मॉल हाऊसेस, छोटी आणि मोठी घरं होती. ऍज वेल एज क्राफ्ट वर्कशॉप होते. हॅव बीन फाउंड इन द सेम नेबरहुड. ह्या एरियाच्या आसपासच्या गोष्टी सगळ्या सापडल्या. ठीक आहे. ब्रॅकेट्स लाईक ग्रुप सिंगल रूम्ड टेनर्स वेअर फॉर द पुअर क्लासेस. आणि पुअर क्लासेस साठी छोटी छोटी घरं पण तिथं होती. पण सगळी घरं जी आहेत ती एका एरियाज मध्ये होती. ओके. देन वी विल सी अबाउट द टाउन प्लॅनिंग. आता टाउन प्लॅनिंग कसं होतं, तर सिंगल रूम टेनेमेंट्स म्हणजे एका एका रूमची घरं होती. देन हाऊसेस विथ अ कोर्टयार्ड. कोर्टयार्ड म्हणजे समोरचा एरिया. तर हाऊसेस विथ अ कोर्टयार्ड म्हणजे समोर असा पोर्च टाईप एरिया त्यांनी ठेवलेला होता घरांना. देन हाऊसेस जे होती घरं जे होते, रूम्स ऑन अ थ्री साइड ओपनिंग इन टू द सेंट्रल कोर्टयार्ड. ज्या रूमच्या त्या 3 साइड होत्या त्या सेंट्रल म्हणजे मध्ये एक ओपन एरिया सोडलेला असायचा कोर्टयार्ड म्हणजे. तर तिथं सगळ्या रूम ओपन होत होत्या. नियरली ऑल द लार्ज हाऊसेस हॅड प्रायव्हेट वेल्स. ओके. मोठ्या मोठ्या घरांना प्रायव्हेट वेल म्हणजे स्वतःची पाण्याची सिस्टीम होती. प्रायव्हेट वेल होत्या. ठीक आहे. त्यावेळेस प्रत्येक जी मोठी मोठी घरं होती त्यांची प्रायव्हेट वेल होती. देन बाथरूम इन एव्हरी हाऊस विथ टूथ इन लिडिंग टू द ड्रेनेज कॅनल्स. म्हणजे बाथरूम मधून एक मोरी टाईप होतं जिथून पाणी ड्रेनेज सिस्टीमला जात होतं. फर्स्ट फ्लोअर बाथरूम ऑल्सो बिल्ड. फर्स्ट फ्लोअर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर पण त्यांनी बाथरूम बिल्ड केलं. बिग स्टेअरवेज प्रोव्हाइडेड ऍक्सेस टू द अप्पर फ्लोअर्स. आता इथली जी घरं होती, एक मजली 2 मजली अशी होती. ठीक आहे. तर दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर एकतर त्यांनी बाथरूम पण प्रोव्हाइड केलं. प्लस म्हणजे तिथं बाथरूम प्रोव्हाइड केलं म्हणजे त्यांना वॉटरप्रूफिंग करायला लागलं असेल बघा. ठीक आहे. आणि प्लस ब्रिक स्टेअरवेज प्रोव्हाइडेड ऍक्सेस टू द अप्पर फ्लोअर्स. अप्पर म्हणजे दुसऱ्या मजल्यावर वगैरे जाण्यासाठी दे हॅव प्रोव्हाइडेड अ ब्रिक स्टेअरकेज. ओके. हाऊसेस बिल्ड विथ पेरिमीटर वॉल अँड ऍडजस्टंट हाऊसेस वेअर सेपरेटेड बाय द नॅरो स्पेस ऑफ द लँड. जी काही घरं होती ते बिल्ड विथ अ पेरिमीटर वॉल म्हणजे थोडक्यात कंपाऊंड वॉल होती प्रत्येक घराला. अँड ऍडजस्टंट हाऊसेस म्हणजे शेजारची जी घरं होती दे वर सेपरेटेड बाय नॅरो स्पेस ऑफ लँड. म्हणजे आसपासची जी म्हणजे शेजारची जी घरं होती त्यांच्यामध्ये नॅरो स्पेस ठेवलेलं होतं. दिस इज फॉर व्हॉट? फॉर द प्रायव्हसी ऑफ द बोथ द ड्वेलिंग. दोन्ही घरांच्या प्रायव्हसीसाठी. देन ग्रॅनरी विथ एरियाज फॉर द थ्रेशिंग ऑफ द ग्रेन. म्हणजे ग्रॅनरी कशासाठी, तर धान्य साठवण्यासाठी ग्रॅनरी होती. मोहनजोदारो मध्ये पण ग्रॅनरी सिस्टीम होती. ठीक आहे. देन बर्न ब्रिक मेनली युज्ड फॉर द ड्रेन्स अँड वेल्स अँड बाथरूम. बाथरूम जे आहे किंवा भिंती जे आहेत किंवा ड्रेनेज सिस्टीम जे आहे याच्यासाठी भाजून भाजून बनवलेल्या विटा म्हणजे त्यावेळेस त्यांनी विटांचा उपयोग करत होते. सन ड्राईड. आता ह्या बर्न म्हणजे प्रॉपर बर्निंग करून म्हणजे मिलमध्ये म्हणजे भट्टीवर भाजून ज्या विटा बनवल्या होत्या त्या ड्रेनेज सिस्टीमला, वेल्सला आणि बाथरूमला वापरत होते. आणि सन ड्राईड म्हणजे उन्हात वाळवलेल्या ज्या विटा होत्या दे वर मेनली युज्ड फॉर द फिलिंग. म्हणजे फिलिंग पर्पज जिथं आहे जिथं तुम्हाला जास्त स्ट्रेंथ लागत नाहीये. ठीक आहे. तिथं त्या सन ड्राईड ब्रिक वापरत होते. आणि जिथं स्ट्रेंथ आणि एस्थेटिक लागते तिथं त्यांनी बर्न ब्रिक वापरत होते. टिम्बर इज युज्ड फॉर द फ्लॅट रूफ अँड फ्रेम्स फॉर लेसिंग अँड फॉर ब्रिक वर्क. ओके. तर लाकडाचा पण उपयोग त्यांनी फ्लॅट रूफ किंवा फ्रेम बनवण्यासाठी केलेला होता. लाकडाचा पण उपयोग केला विटांमध्ये. ओके. देन बिल्डिंग मटेरियल्स लाईक मड ब्रिक्स अँड बॅक्ड ब्रिक्स, वूड अँड रीड्स. या बिल्डिंग मटेरियल काय काय वापरलेलं तर बर्न ब्रिक, बॅक्ड ब्रिक्स,
देन बेक्ड ब्रिक म्हणजे भाजलेल्या विटा, वूड लाकूड आणि रीड्स वापरले होते. एव्हरेज साईज ऑफ ब्रिक ज्या होत्या त्यांची साईज काय होती जनरली, तर 7x12x34 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटर बाय 34 सेंटीमीटर. ओके, ही त्यांची फॉर हाऊसेस होती. आणि 10x20x40 फॉर द सिटी वॉल, सिटीचे जे बाहेरचे कंपाऊंड वॉल गेलतात, जे प्रोटेक्टिंग वॉल किती सिटीला, त्याची जी वॉलची साईज होती दॅट इज 10x20x40 सेंटीमीटर. ओके, द लार्ज ब्रिक्स हॅव स्टँडर्ड रेशो ऑफ 1:2:4. ओके, you can see here म्हणजे 1:2:4, 10, 20, 40, 1:2:4. Okay, then mud brick, baked brick and wood stone were used for the foundation and the walls of the houses. Mud brick, baked brick आणि wood जे आहे ते that is used for the foundation and the wall of the houses. The door and windows were made up from the wood and mat. wood आणि दगड म्हणजे ह्याच्या लाकडापासून त्यांनी दरवाजांनी खिडक्या बनवल्या होत्या. हाऊसेस फ्लोर हार्ड अँड पॅक्ड अर्थ, जे काही फरशी सारखा जो फ्लोअर असतो आपला दॅट इज हार्ड पॅक्ड अर्थ, म्हणजे चांगलं कॉम्पॅक्ट केलेली जमीन असायची तिथं, माती कॉम्पॅक्ट केलेली फ्लोअर असायचा. देन बाथिंग एरियाज अँड ड्रेन ते कसे होते तर बेक्ड ब्रिक विथ अ स्टोन. ओके, दगड किंवा भाजलेल्या विटा ह्या वापरत होते बाथिंग एरिया किंवा ड्रेन एरियासाठी. रूफ कसे होते तर वुडन बीम्स कवर्ड विथ नीड्स अँड पॅक्ड विथ क्ले. ओके, म्हणजे बीम सारखं लाकडी वापरून त्यांना चिखलाने थापून प्रॉपर त्यांनी रूफ बनवले होते. ठीक आहे. देन लार्जेस्ट बिल्डिंग विथ मेड विथ एंटायरली ऑफ अ वूड, आणि जी एखादी खूप मोठी बिल्डिंग असेल दॅट वॉज मेड बाय द एंटायरली बाय द वूड, म्हणजे लाकडापासूनच बनवायचे त्यांनी. विंडोज अँड शटर अँड लॅटेस्ट वर्क. विंडोज कसं होतं, विंडो ज्या खिडक्या होत्या दॅट इज बाय शटर अँड लॅटेस्ट वर्क, म्हणजे प्रॉपर शटर आणि लॅटेस्ट वर्कनी त्यांनी विंडो बनवत होते. ठीक आहे. मोस्ट ऑफ द हाऊसेस हॅड प्रायव्हेट बाथ अँड टॉयलेट ऍज वेल एज प्रायव्हेट वेल्स, आणि बऱ्यापैकी जी घरं होती प्रत्येक घरांना स्वतःच प्रायव्हेट बाथरूम होतं. प्रत्येक घरात एक फॅमिली राहायची आणि त्यांच्यासाठी प्रायव्हेट बाथरूम त्यांचं होतं, प्रायव्हेट टॉयलेट होतं आणि प्रायव्हेट वेल म्हणजे पाण्यासाठी वेल, विहीर त्यांची स्वतःची होती. म्हणजे यू कॅन सी द हडप्पा संस्कृती जी होती दॅट वॉज मच मोर डेव्हलप फ्रॉम द मोहनदारो. पण ह्या ज्या आहेत त्या एकमेकांच्या आसपासच्याच आहेत. ठीक आहे. देन आर्किटेक्चर बघू. आर्किटेक्चर जे होतं म्हणजे ते कशा ज्या मोठ्या मोठ्या पब्लिक बिल्डिंग होत्या त्याच्यासाठी आर्किटेक्चरचा त्यांनी युज करत होते. लार्ज बिल्डिंग ज्या होत्या, ज्या मोठ्या बिल्डिंग होत्या, दे वेर ऍडमिनिस्ट्रेशन अँड रिच्युअल स्ट्रक्चर्स, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे जिथून तुमचं सगळं कामकाज चालेल त्या पर्टिक्युलर सिटीचं. देन ऍक्सेस रूट ऑर प्रोव्हाइडेड थ्रू द फ्रॉम वन एरिया टू द अनदर. ऍक्सेस रूट होते, रोड होते, मार्केट अँड पब्लिक बिल्डिंग होत्या. ओके, दे वेर हेल्ड इन ओपन कोर्टयार्ड, ओपन एरियामध्ये मार्केट आणि पब्लिक बिल्डिंग होत्या. देन हाऊसेस अँड पब्लिक बिल्डिंग ग्राउंड विथ शेअर्ड वॉल्स अँड फॉर्म्ड लार्जर ब्लॉक ऍक्सेस्ड बाय द वाईड स्ट्रीट. ओके, म्हणजे रोड सिस्टीम पण प्रॉपर होती. देन देअर वॉज अ ड्रेनेज सिस्टीम पण होती. वेल्स अँड रिझर्वायर्स, म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं पण वेल कशी पाणी घेण्यासाठी आणि पाणी साठवण्यासाठी, ड्रिंकिंग आणि बाथिंग पर्पजसाठी वेल आणि रिझर्वायर होते. वेल वेअर लिंक्ड विथ एस्पेशली मेड वेज शेप्ड ब्रिक टू फॉर्म स्ट्रक्चरली साऊंड सिलेंडर. हे ज्या वेल होत्या त्या ब्रिक्स पासून बनवल्या होत्या. रोप्स वेअर युज्ड टू लिफ्ट द वॉटर, तर दोरीने ते पाणी बाहेर काढत होते. प्रोबेबली विथ द लेदर ऑर वुडन बकेट. ज्या बकेट होत्या त्यावेळेस, प्लास्टिक नव्हतं ना त्यावेळेस, तर लेदर किंवा लाकडाच्या बकेट त्यांनी बनवले होते आणि त्या दोरीच्या सहाय्याने बाहेर काढायचे. आणि सम नेबरहुड्स हॅड कम्युनियल वेल, आणि काही एरियामध्ये 4-5 जणांना पब्लिक वेल असल्यासारखी पब्लिक वेल होते. आवर मीटिंग विल एंड इन फ्यू सेकंड, यू जस्ट रिजॉइन इट. ओके, सो वी विल कंटिन्यू फर्दर थिंग.